राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाचे 2,000चा 8वा हप्ता आज जमा होत आहे. म्हणजेच की सकाळपासूनच शेतकऱ्याच्या खात्यात आज पैसे जमा होणार आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी शेतकरी मित्रांनो बघा 2,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. ही निधी थट्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या शेतकऱ्याला वितरित करण्यात येणार आहे, कोणत्या शेतकऱ्याला वितरित करण्यात येणार नाही, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. कारण की देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता पीएम किसान योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबाच्या माध्यमातून चालवली जाते. आणि शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते. आता बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा 22वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला आहे. आता नंबर लागलेला आहे नमो शेतकरी योजनाचा. म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, कालच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघा अनेक पत्रकारांना नमो शेतकरी योजनाचा 8वा हप्ता कधी देणार असा प्रश्न विचारला. तेव्हा स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे उत्तर दिले की आता आम्ही कोणतेही न काम करता सर्वात पहिले यावरती मुख्यमंत्री बघा देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की आता आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचा 8वा हप्ता सोडण्यासाठी बघा शेतकरी मित्रांनो 2,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. ते पैसे आम्ही काही मोजक्याच बँकांना या ठिकाणी पाठवायचं ठरवलेलं आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा, पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्याची यादी या 12 बँकांना आम्ही देऊन सुद्धा टाकलेली आहे, असे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे उत्तर दिलेले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता पात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा आणि अपात्र शेतकऱ्याची सुद्धा यादी स्वतः सरकारने आता जाहीर केलेली आहे. त्याचप्रमाणे आता बघा, पात्र शेतकऱ्याची यादी आणि अपात्र शेतकऱ्याची यादी कशा प्रकारे बघायची संपूर्ण माहिती सांगणार आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला. आता शेतकरी मित्रांनो बघा, मुख्यमंत्र्यांनी ही विस्तार माहिती सांगितली. तसेच बघा, आता नमो शेतकरी योजनांचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नसल्याचे सुद्धा सांगितलं. ज्या शेतकऱ्याला बघा पीएम किसानचे 2,000 रुपये म्हणजे ती बघा 22व्या हप्त्याची जमा झालेली आहे, त्या सर्व शेतकऱ्यांची यादी आता आम्ही बँकेनं देऊन सुद्धा टाकलेली आहे. म्हणजेच की ज्या शेतकऱ्याला बघा शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा बघा 22वा हप्ता जमा झालेला आहे आणि शेतकरी मित्रांनो त्यांची यादी म्हणजेच की ज्या शेतकऱ्याला बघा पीएम किसानचा 22वा हप्ता जमा झालेला आहे त्यांची यादी आम्ही बँकेनं सुद्धा देऊन टाकलेली आहे, असे स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं. त्यामुळे बघा, तुम्हाला जर पीएम किसानचा 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळाले असतील तर आता तुम्ही बघा नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता घेण्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला तयार राहायचं आहे. कारण की बघा, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे आज सोडण्यात आलेले आहेत तुम्ही नक्कीच पाहायचं आहे. कारण की शेतकरी बांधवांनो, आज शेतकऱ्यासाठी बघा डबल खुश होणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता बघा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता म्हणजेच की नमोचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता हे दोन्ही सुद्धा एकदा जमा सुद्धा होऊ शकतात. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता बघा आज वाटपाचा पहिला दिवस आहे आणि बघा शेतकरी मित्रांनो, आज वाटपाचा पहिला दिवस असल्यामुळे आज 14 जिल्ह्यामध्ये आज पहिल्याच दिवशी 2,000 नमोचे 8व्या हप्त्याचे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि सरकारने 2,000 कोटी रुपयाचे या 12 महत्त्वाच्या बँकांमध्ये सोडलेले आहे. मागच्या वेळी बघा शेतकऱ्याचा मोठा गैरसमज झाला होता, कारण अनेक बँकांना लवकरच पैसे खात्यात जमा झाले नव्हते. आता त्यामुळे शेतकऱ्यांना बघा, त्यामुळे आता काही का का झाले नव्हते पैसे जमा, कारण की काही बँकेची आयएफएससी कोड नाही. तसेच अनेक छोट्या बँके मोठ्या बँकांमध्ये विलीनीकरण झालेले आहेत. त्यामुळे सरकारने फक्त आता 12 बँकेची यादी अशी सिलेक्ट केलेली आहे, ज्यामध्ये पैसे सोडल्या झटपट पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये म्हणजेच की शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता अशा 12 बँकेची यादी सरकारनं तयार केलेली आहे आणि या 12 बँकेमध्ये या 14 जिल्ह्याची यादी या ठिकाणी दिलेली पाहायला मिळत आहे. यासाठी शेतकरी मित्रांनो 2,000 कोटी रुपयाचा चेक बँकांना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला पाहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांना नमोचे 2,000 रुपये जमा झालेले आहेत. आता कोणत्या शेतकऱ्याला जमा झालेले आहे आणि कोणत्या शेतकऱ्याला आता जमा होणार आहे, सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक बघायचं आहे. जर तुम्हाला हे पैसे आले नसतील तर
पुढील अर्ध्या ते 1 तासामध्ये तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता तुमच्या खात्यात सुद्धा आता वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता बघा पुढील अर्ध्या किंवा 1 तासात तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. कारण की स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. आता शेतकऱ्याला बघा पीएम किसानचे पैसे मिळाले, पण नमोचे पैसे अजून सुद्धा मिळाले नसतील, तर अजिबात काळजी करू नका. आता बघा कोणकोणते शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार आहेत, हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षपूर्वक पाहायचं आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचे जे लाभार्थी होते, त्यांनाच यादी बँकेनं देऊन टाकलेली आहे. बघा, जे पीएम किसानचे लाभार्थी होते शेतकरी मित्रांनो, त्यांचीच यादी बँकेनं स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जर पीएम किसानचा बघा 22वा हप्ता मिळाला का? बघा जर मिळाला असेल, तर आता तुम्ही तयार राहायचं आहे. कारण की बघा पुढील अर्ध्या ते 1 तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जशा प्रकारे पीएम किसानचे 2,000 आले, तशाच प्रकारे सेम टू सेम नमो शेतकरी योजनांचे 2,000 आज पहिल्याच दिवशी या 14 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे. म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीएम किसानचे 2,000 रुपये जशा प्रकारे आले, तशाच प्रकारे सेम टू सेम नमोचे 2,000 रुपये सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता पहिल्या टप्प्यात या 14 जिल्ह्याची लिस्ट सांगण्यात आलेली आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजेच की आज 14 जिल्ह्यात शेतकऱ्याच्या खात्यात जमा पैसे होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, या यादीत बघा, या 14 जिल्ह्यांपैकी जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तर तुमच्यासाठी आज सर्वात मोठा आनंदाचा दिवस असणार आहे. कारण की आज तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का? आता ते 14 जिल्हे कोणते आहेत? सर्वप्रथम बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील शेतकऱ्याला बघा शेतकरी मित्रांनो 37 लाख शेतकरी पात्र ठरलेले आहे. म्हणजेच की बघा आज 37 लाख शेतकऱ्याच्या खात्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्याला बघा 38 लाख शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा जळगाव जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी मित्रांनो 42 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा आता नंदुरबार जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात बघा 16 लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी मित्रांनो 33 लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे बघा बीड जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात 25 लाख शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्हा, लातूर जिल्हा आणि जे काही जिल्हे राहिलेले आहे म्हणजे जे बघा जालना जिल्ह्यातसुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. जालना जिल्ह्यातील सुद्धा 19 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे नमोचा 8वा हप्ता जमा होणार आहे. त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी मित्रांनो 18 लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे बघा यवतमाळ जिल्ह्यातील सुद्धा 27 लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा धाराशिव जिल्ह्यातील सुद्धा 16 लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे बघा पुणे जिल्ह्यातील सुद्धा 94 लाख शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे बघा अकोला जिल्ह्यातील सुद्धा 18 लाख शेतकरी हे पात्र ठरलेले आहे. त्यांच्या खात्यात सुद्धा आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती योग्य रीतीने लवकरच पैसे जमा व्हावे यासाठी बघा सरकारने काही बँका निवडलेल्या आहे. ते बँक कोणत्या आहे? लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो? बघा कोटका महिंद्रा बँक, त्याचप्रमाणे एचडीएफसी बँक, इंडियन बँक, एक्सिस बँक, बघा आयसीसी बँक, येस बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट ऑफिस बँक आणि एसबीआय बँक या बँक सरकारने स्वतः निवडलेल्या आहेत. तर या बँक बघा या यादीत जर तुमच्या बँकेचं नाव असेल तर तुम्हाला लवकर पैसे जमा होणार आहे. जर यादीत नाव नसेल तर अजिबात घाबरायचं नाही. पुढील टप्प्यात तुम्हाला नक्कीच पैसे जमा होणार. पण आज 100% आपण सांगितलेल्या जिल्ह्यात आज 100% शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो पैसे जमा झाले नसेल ते व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच कळवा. धन्यवाद.